महाविद्यालयात 22 मार्च हा दिवस जागतिक जल दिन म्हणून साजरा करण्याच्या अनुषंगाने राष्ट्रीय विज्ञान दिवस 28 फेब्रुवारी 2024 रोजी पाणी व्यवस्थापन आणि बचतच्या अनुषंगाने पोस्टर प्रदर्शन स्पर्धा घेण्यात आली। त्या अनुषंगाने हे फ्लायर प्रकाशित करण्यात आले। या पोस्टर प्रदर्शनाचे उद्घाटन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर सुभाष राठोड आणि नगरपालिका कर्मचारी यांच्या हस्ते हिरवी पीत कापून आणि रोपट्याला पाणी घालून करण्यात आले। यावेळी महाविद्यालयाचे सर्व प्राध्यापक विद्यार्थी उपस्थित होते। या पोस्टर प्रदर्शनाचे परीक्षक म्हणून महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्राध्यापक डॉक्टर रामदास ढोकळे सर, वनस्पतीशास्त्र विभाग प्रमुख प्राध्यापक विजय सावंत सर आणि हिंदी विभागाचे प्राध्यापक डॉक्टर मिर्झा सर यांनी परीक्षक म्हणून अतिशय पारदर्शक पद्धतीने या पोस्टर प्रदर्शन स्पर्धा पार पाडल्या। त्यानंतर विद्यार्थ्यांचे प्रदर्शन। तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे एएससी कॉलेज ग्रीन क्लब नळदुर्गमध्ये। माझा उद्देश असा आहे की जर आपण आताच पाणी बचत नाही केलं तर ही अवस्था अशी होईल। आता जर आपण व्यवस्थित पाणी जपलं किंवा पाण्याचं जतन नाही केलं तर अशी अवस्था आपल्याला येईल। आणि ग्रीन क्लबमध्ये आपल्याकडे 4 टास्क दिले जातात, जसे की वॉशिंग मशीनचा यूज कसा करायचा आणि वॉशिंग मशीनमध्ये पाणी किती यूज करायचं किंवा आपण ब्रश करताना किती पाणी यूज करायचं, अशा प्रकारे म्हणजे 4 आहेत ते टास्क। ते असे इथं मी मांडले आणि ही छोटीशी कविता मी माझ्या मनाने तयार केली आहे। आणि इथं आहे झाड, म्हणजे आता झाड म्हणल्यानंतर महिलांचं रूप झालं, तसंच मी हे झाड थोडं महिलांमध्ये इथला उपमा महिलांची दिली आहे। आणि जर इथं आहे घर, म्हणजे आपलं पावसाळ्यात आपलं हे पाणी वगैरे पावसाळा सुरूच असतो, मग पावसाळ्यात आपण काय करायचं, आपल्या गच्चीवरती वगैरे पाईपलाईन करायची आणि खाली सिंटॅक्स किंवा एक मोठं काय स्प्रे करून सांडपाणी आपण त्यात सेव्ह करू शकतो। कारण पावसाळ्यात आपल्याला विचार पण येत नाही की आपण पाणी कसं सेव्ह करायचं आणि नंतर त्याचं म्हणजे पाणी वगैरे आपल्याला नंतर ते यूज पण करता येते। टास्क घेतात आमच्याकडे वायवेचा ॲपच्या माध्यमातून हे सगळे टास्क विद्यार्थी दर्जा घेतात। आणि आजच्या डेटला आज 28 तारीख आहे, 28 फेब्रुवारी आहे। जवळजवळ आपल्या महाविद्यालयाने म्हणजे कला विज्ञान वाणिज्य महाविद्यालयाने जवळजवळ 28,75,100 लिटर पाणी वायवेसच्या माध्यमातून ह्या ऍक्टिव्हिटी करून वाचवलेलं आहे। आणि आपण सध्या मराठवाड्यामध्येच नंबर 1चं आपलं महाविद्यालय आहे ग्रीन क्लबच्या माध्यमातून। आणि पावसाळ्यात येणं आपल्या हातात नाही, पण पाणी बचत करणं हे आपल्या हातात आहे। आता आपण दुर्लक्ष करत नाही पाण्याकडे, पण आता दुष्काळ पडत आलाय। नळदुर्गची तुम्ही ही नदी बघितलात, पूर्ण कोरडी पडली आहे, ती हा संकेत आहे। आणि हे मी माझ्या पोस्टरच्या माध्यमातून तुम्हाला सांगू इच्छिते। 2 चित्र आहेत। पहिलं की आपण पाणी वाचवलं नाही तर काय होईल, आणि दुसरं पाणी वाचवलं तर काय होईल। पाणी वाचवलं नाही तर भविष्यात आपली परिस्थिती अशी निर्माण होईल, आणि पाणी जर वाचवलं तर आपला परिसर हा असाच हिरवागार व आपला पूर्ण परिसर हिरवा राहील। यामुळे तर मी तुम्हाला सांगू इच्छिते की पाणी वाचवा, जेणेकरून नॉट टू लेट टू सेव्ह वॉटर फेट, म्हणजे पाण्याचं भवितव्य वाचवण्यासाठी अजून आपली वेळ गेलेली नाही। म्हणून आजपासूनच आपण जर प्रयत्न केला तर भविष्यामध्ये अशी परिस्थिती निर्माण होईल। परंतु जर आपण आज पाणी वाया घातलं तर तुम्ही बघू शकता हे आपल्या जमिनीला तडे पडू शकतात, झाडे वाळून जळू शकतात। त्यामुळे पाणी वाचवा हा संदेश मी सगळ्यांना देऊ। पॉवर प्रज्ञा संग्राम, वर्ग बीएससी 3rd इयर। ही स्पर्धा शरीरसाठी भारत यांनी ऑर्गनाईज केली। या स्पर्धेचा सब्जेक्ट आहे सेव्ह वॉटर सेव्ह लाईफ, म्हणजे पाणी वाचवण्याच्या अनुषंगाने स्पर्धा काढली आणि त्यांनी वेगवेगळ्या पोस्टर बनवून लावल्या। मग त्यात मी हा विषय घेतला, जो मला इमॅजिनेशन करून मी हा विषय काढला। स्वतःच इमॅजिनेशन आहे का तुझं? हा। हे चित्र काय दर्शवतं? हे चित्र असं दर्शवतं की सिटीमध्ये पाण्याचा खूप गैरवापर केला जातो। अच्छा। आणि गावामध्ये पाण्याचा आणखी पाण्याचा व्यवस्थित पुरवठा नाही। गव्हर्नमेंटचं काय बोलणं? आपने जो ये बनाया है मतलब क्या है, क्यों बनाया, आपके दिमाग में क्या है? हिंदी बोल सब हिंदी 10 आपली भाषा में बोल सकते। पानी का उतना जीवन है। हाँ। पानी की ऑक्सीजन
जी नहीं सर। इसलिए पानी के लिए अपने बहुत से दिन मजबूत है और ठीक आहे प्रबोल काय सर भविष्यामध्ये जर तुम्ही पाण्याचा दुर्वापर करत गेलो तर ही अशी परिस्थिती निर्माण होणार आहे। जर तुम्ही काटेक्षण वापर जर केला तर हे असं राहणार आहे असे आहे। पण भविष्यामध्ये पाण्याची खूप मोठी प्रमाणात समस्या निर्माण होणार आहे। त्यासाठी पाणी कसं मुद्दावे बचत कसं करता येईल सर ते हे चित्र या दर्शवत आहे। कुठला गाव तुझा? गुजनूर आहे। गुजनूर। ही गावामध्ये तू मित्रामध्ये स्कीम राबवलीस ना? हो सर चालू केलं व्हिडिओ सुंदर केलं सर. आपापल्या गावामध्ये सगळे मित्र करून म्हणजे सगळे नळा बंद करून मध्ये वाघबरीमध्ये अक्षरशः जाऊन आम्ही त्यांना आम्ही हे केलं बुजमार मोकळं पाणी बंद घेत नाही पोरांनी बंद करून घेतले छोट्यापासून आणि लोकांमध्ये जनजागृती सुरू झाली की बाबा पाणी वाचवायचं आपल्याला. व्हिडिओ पण केला सर व्हिडिओ सुद्धा रील सुद्धा तयार केलाय. घेऊन अंघोळ केल्यास 18 लिटर पाणी तर शॉवर खाली कमीत कमी 100 लिटर पाणी लागते. शॉवर खाली जास्त पाणी लागते आणि बादलीत घेतलं तर कमी पाणी लागते. आपल्याला बचत करायची आहे पाण्याची. तर वाहत्या नळाखाली कपडे धुल्यास पाणी जास्त वाहते आणि जर तेच पाणी आपण बकेटमध्ये घेऊन कपडे धुलं तर पाण्याची बचत होते. तर पाणी आपण बचत केलं तर असं होतं आणि पाणी नाही बचत केल्यावर या पुढची अवस्था आपली असं आहे. पाणी बचत केल्यावर म्हणजे आपल्यासाठी चांगले सगळ्या अख्ख्या पृथ्वीसाठी चांगलंच आहे. तर पाण्याची बचत करावी. बघून सांग मोटार धुण्यासाठी पाईपचा वापर केल्यास 100 लिटर पाणी लागते. तर कपडा बादलीत भिजून कार धुतल्यास 18 लिटर पाणी लागते. नळ सोडून दात घासल्यास 10 लिटर पाणी तर मग मध्ये पाणी घेऊन दात घासल्यास 1 लिटर पाणी लागते. मला या सांगायचं आहे की झालेल्या नळाखाली काहीतरी ठेवले. खाली म्हणजे काय कृती ठेवली का नाही ती ठेवली असे मजा तुला कसं बोलायचं उद्देश म्हणजे तुला फ्री करायचं आम्हाला लक्षात आलं का बळण नको परत त्याचा पाणी झाडाला पशु पक्ष्यांना प्राण्याला त्याच्यासाठी वापर माझं नाव सिद्धाराणी बाबा काळे. BSc फर्स्ट इयरमध्ये ग्रीन क्लबच्या माध्यमातून तयार केली की पाणी काटकसरीने वापरायचं आणि हे आहे ना जर आपण पाणी कमी वापरलो तर हे असू शकते. जर जास्त अधिक प्रमाणात वापरलं तर हे परिणाम होऊ शकते पशु पक्ष्यांवरती. आणि हे आहे ना ते आपण पावसाचं पाणी जर थेंब थेंब जरी वाचलं त्याच्यानं तळे सुद्धा साचू शकते कारण ते पुढच्या आपल्या भविष्यामध्ये पाणी ते यूज करायला येऊ शकते. आणि सांग बरं मी एवढं सांगणार आहे की पाणी काटकसरीने वापरायला पाहिजे कारण आपल्याला पुढे यायच्या त्यामध्ये पाणी भेटतं जास्त न भेटतं याचा पण आपण विचार करून करायला पाहिजे. मला तुझे बाईक मी बघितली पाणी शिवच्या म्हणजे साठेनगरमध्ये तू काम करत असताना किती महिलांना तू प्रोत्साहित केलीस असं? मी 25 घरांना सांगितले तू प्रत्येक सगळ्याच नळ बंद केले. मी स्वतः पाहिले या मुलीनं प्रत्येकाच्या घरी कारण सर ह्या मुलीला स्वतः 53 घराला भेटी देऊन त्या 53 घरामध्ये पुण्याच्या घरी वॉशिंग मशीन आहे. वॉशिंग मशीन जर असं वॉशिंग मशीन जास्त पाहिजे जातं. तर हा सर्वे केलाय तर तेवढा फक्त 2 घरी वॉशिंग मशीन वापरायचे. त्याबरोबर काही गळके नळ साईडला होते ते जवळजवळ 100 ते 150 लिटर पाणी वाया जात होतं एका मिनिटाला. आपल्या नगर तो त्यांनी व्हिडिओ काढला ग्रीन क्लबच्या माध्यमातून किंवा हे जर आपण जर ताबडतोब नळ बंद जर केला तर एवढं एका मिनिटामध्ये पाणी वाचू शकतो. तेच पाणी का नळकुणाची आमची नगरपालिकेची ओपन असते आम्हाला फोटो टाकायचा फोटो सर पूजा काय नाही एक व्हिडिओ काढा काय तर तेच पाणी कमी येते म्हणून टोट्यात काढते परत बसले. पूजा काय ना सकाळी तिच्या घरासमोर नळ फुटलेला व्हिडिओ काढलेला आहे ते सुद्धा बाईक घेतलेलं आहे. तर नगर परिषदेचे म्हणजे एका दिवसामध्ये किती पाणी व्हायचं नाही दाखवलं एका नळाला मॅडमला पाठवतो वर घेऊन दाखव. पोस्टर प्रदर्शन स्पर्धेनंतर
विद्यार्थ्यांचे पारदर्शक पद्धतीने गुणांकन करून त्यांना पारितोषिक देण्यात आले। यावेळी ग्रीन क्लबचे फॅकल्टी मेंबर प्राध्यापक डॉक्टर निलेश शेरे, त्याचबरोबर महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉक्टर रामदास ढोकळे, तसेच वनस्पतीशास्त्राचे विभाग प्रमुख विजय सावंत आणि हिंदी विभागाचे प्राध्यापक असंबेग मिर्झा हे उपस्थित होते। यावेळी विद्यार्थ्यांना प्रथम, द्वितीय आणि तृतीय आणि उत्तेजनात हे पारितोषिक देण्यात आले। प्रथम पारितोषिक पूजा काळे, B.Com तृतीय वर्ष। द्वितीय पारितोषिक प्रतीक्षा वाघमारे, 11वी कॉमर्स। आणि तृतीय पारितोषिक प्रज्ञा पवार, BSc तृतीय वर्ष ह्या विद्यार्थ्यांना देण्यात आला। हे आपण या ठिकाणी विद्यार्थ्यांचे प्रमाणपत्र पाहू शकता। त्याचबरोबर ह्या कार्यक्रमाचे चहूकडे विविध वर्तमानपत्रांनी दखल घेऊन ही बातमी प्रकाशित करण्यात, त्या दिव्य मराठी, एकमत, लोकमत, बाळकडू, आधार इत्यादी वर्तमानपत्रामध्ये बातम्या प्रकाशित झाल्या। धन्यवाद।